प्रेम प्रकरणातून रत्ननगर तांडा येथे तरुणाचा खून करण्यात आला। या घटनेने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। परळी तालुक्यातील जवळ गव्हाण येथील रत्ननगर तांडा येथे काल बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या एका धक्कादायी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गावातील भीमराव शिवाजी राठोड वय अंदाजे 26 वर्षीय या तरुणाची प्रेम प्रकरणातून निघालेल्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याच्याशी मयत भीमराव राठोड याचा काही काळापासून कौटुंबिक आणि वैयक्तिक वाद सुरू होता। या वादाच्या मुळाशी एक प्रेम प्रकरणाचा संदर्भ असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे। अनेक वेळा दोघांमध्ये बाचाबाची झाली होती, मात्र अनिल चव्हाण याने भीमरावला रत्ननगर तांडा येथे बोलावून घेतले। यावेळी पुन्हा जुनाच वाद उफाळून आला आणि दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली। वाद वाढताच हाणामारी झाली आणि रागाच्या भरात अनिलने जवळच असलेल्या कोयता उचलून भीमरावच्या डोक्यावर वार केला। वार एवढे जबरदस्त होते की भीमराव गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत भीमरावचा मृत्यू झाला होता। खुनानंतर आरोपी अनिल चव्हाण तिथून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान या हत्येमुळे संपूर्ण रत्ननगर तांडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। सदर प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पोलीस निरीक्षकांनी सांगितले की हा खून प्रेम प्रकरणातून झालेला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे। पुढील तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र सदर घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। भांडण नव्हतं ते आमची ते दोघांची समजा नवरा बायकोची भांडण होते त्यांची। तुमची मुलगी अनिलची तर समजा ते घरामध्ये समजा सगळं नासुडं केलं, त्यानं फोडे सामान सगळं केलं। मग आता मग पुरीला तिथं जेवायला पण भाषण नाही। मग पुरीला मग ते गेलं तर याला पुण्याला सोडा म्हणून पप्पू, मग ते सोडून आलं तिकडून, त्याच्यानंतर झालं